हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या AR रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण काढणार आहोत सुंदर, सोपी, कोणालाही काढता येईल अशी सुंदर अशी रांगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता, मी पहिले 4 रेषा ओढून एक बॉक्स काढलेला आहे. त्या बॉक्सला 4 कॉर्नर छोटे छोटे लाईन्स वाढवायचे आहे आणि छोटे छोटे कॉर्नर्स घ्यायचे आहे. कॉर्नर्स घेतले की मग त्या कॉर्नर्सला गोल आकार देऊन असे जॉईंट करून घ्यायचे आहे. व्यवस्थित जॉईंट करून घेतल्यानंतर मधामध्ये आणखी 2 रेषा ओढून घ्यायच्या आहे. 2 रेषा ओढल्यानंतर त्याला आपण एक छोट्या छोट्या पाकळ्या देऊन एक फूल तयार करून घेऊया. असे जसे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक पाकळी काढून मस्त सुंदर असं फूल तयार होतं फ्रेंड्स. आणि मग त्याच्यामध्ये व्हाईट कलरनी आपण फिल करून घेऊ. व्हाईट कलरने फिल केल्यानंतर तसंच जे जे कॉर्नरला छोटे छोटे मधामध्ये तसेच जसे आतमध्ये 4 पाकळ्या काढलेल्या आहेत तसेच बाजूबाजूला आपण 3-3 पाकळ्याची फुलं काढून घेऊया. खूप सुंदर दिसतात फ्रेंड्स. जेव्हा आपण ही रांगोळी आपल्या दारामध्ये काढतो तेव्हा खूप सुंदर दिसते ही रांगोळी. मग नंतर पाकळ्या काढणं झाल्यानंतर त्या पाकळ्यांना आपण व्हाईट कलरने फिल करून घेऊ. म्हणजे पूर्ण पाकळ्यामध्ये व्हाईट रांगोळी भरून घ्यायची आहे. व्हाईट रांगोळी भरणं झाल्यानंतर त्याला आणखी सुंदर दिसले पाहिजे म्हणून आपण त्याला एक रेड कलरने एक एक डॉट द्यायचा आहे. आणि जे कॉर्नरला आपण गोल राऊंड बनवले होते त्याच्यामध्ये सुद्धा रेड कलर भरून घ्यायचा आहे. रेड कलर व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. रेड कलर भरणं झाल्यानंतर त्यावाल्या गोल राऊंडमध्ये आपण एक येलो कलरचा डॉट द्यायचा आहे. डॉट दिल्यानंतर त्या येलो कलरच्या डॉटला बोटाच्या मदतीने किंवा बोटाच्या सहाय्याने असं गोल करून घ्यायचं आहे. मग त्या गोल राऊंडच्या वरती एक एक रेष आखून घ्यायची आणि एक एक रेष आखून झाल्यानंतर त्या एक एक रेष जिथे आपण आखली आहे त्याच्यावरती एक एक व्हाईट कलरचाच डॉट द्यायचा आहे आणि त्या डॉटला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता फायनल लुक बघू शकता ह्या रांगोळीचा. हे बघा किती सुंदर रांगोळी दिसत आहे आपली. जर असेच नवनवीन व्हिडिओज, रांगोळीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.